कांदा भजी, बटाटा भजी आणि वेगवेगळ्या प्रकारचे भजे तुम्ही खाल्लेच असतील, पण असे पोह्यापासून बनवलेले कुरकुरीत भजे याआधी कधी खाल्लेत का? आज आपण बनवणार आहोत घरगुती पोहे वापरून एकदम कुरकुरीत असे भजे, जे की सगळ्यांनाच आवडतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्यासाठी इथे 2 कप पोहे आपण जास्त पाणी घालून आधीच भिजवून घेतलेले आहे. या पद्धतीने पोहे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे पोहे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये बाकीच्या वस्तू घालूया. जसं की 1 बटाटा किसून उकडून घेतला आहे. त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ, यामुळं छान बाइंडिंग येते. 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 चमचा ओवा असा हातावरती चोळून घ्यायचा आणि मग पिठामध्ये घालायचा, ज्यामुळं छान सुगंध येतो. त्यासोबत 1 चमचा बडीशेप, 1 चमचा कुटलेले धने. असे भजेत घातले की छान सुवास येतो. 10 ते 12 चिरलेली कढीपत्त्याची पाने, 10 ते 12 पाकळ्या लसूण ठेचून घातला आहे. चवीपुरतं मीठ, भरपूर सारी कोथिंबीर. भजे खुसखुशीत होण्यासाठी 1 चमचा लिंबाचा रस आणि भज्यांना मस्त रंग येण्यासाठी थोडीशी पिवळी हळद घातली आहे. आता ही सगळं जिन्नस हाताने दाब देत व्यवस्थित एकजीव करायचे आहेत. आपलं जे पोहे आहेत ते व्यवस्थित पिठामध्ये मिक्स व्हावे, त्यासाठी जरा दाब देऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ थोडंसं घट्टसर वाटत आहे. आता ह्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालणार आहे आणि एकदम भज्याचं जसं पीठ असतं तसं आपण तयार करून घेणार आहे. पोह्यामध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळं पाणी थोडं जास्त लागू शकतं. त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि भज्याचं पीठ तयार करायचं आहे. आपल्या हातातून भजे निसटतील इथपर्यंत ते पीठ पाणी घालून मळायचं आहे. मला इथं अर्धा कप इतकं पाणी लागलं होतं. आता तुम्ही बघू शकता भज्यांसारखं पीठ इथं तयार झालं आहे. पीठ तयार आहे तोपर्यंत इकडं आपण तेल जे आहे ते मध्यम गरम करून घेतलं आहे आणि ह्या मध्यम गरम तेलात आता हे भजे एक एक करून सोडायचे आहे. आपण गॅसची फ्लेमसुद्धा इथं मीडियम ठेवली आहे, जेणेकरून आपले भजे जास्त बाहेरून लाल पण होणार नाही आणि आतून कच्चे पण राहणार नाही. हे भजे आपल्याला मध्यम गरम तेलात मध्यम आचेवरच तळून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिटानंतर याला आपल्याला थोडंसं आलटी-पलटी करायचं आहे, जेणेकरून ते सुट्टे होतील आणि दोन्ही बाजूनी शेकून निघतील. हे भजे आपल्याला मंद आचेवरती किंवा मध्यम आचेवरती तळायचे आहे, जेणेकरून ते छान कुरकुरीत होतात व आतून एकदम खुसखुशीत होतात. 5 ते 6 मिनिटानंतर इथं आपले भजे जे आहे ते एकदम कुरकुरीत तयार झाले आहेत. आता ह्या स्टेजला आपण सगळे भजे तेलामधून बाहेर काढून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर रंग आला आहे आणि त्यासोबत किती कुरकुरीत भजे आपले तयार झाले आहे. हे भजेची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आता सर्व भजे आपण एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊया. यावरती तुम्ही तळलेल्या मिरच्यासुद्धा सर्व करू शकता. सोबत हिरव्या चटणी आणि सॉस सोबत सर्व करून याचा आनंद तुम्ही संध्याकाळच्या बुकेसाठी नक्कीच घेऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन रेसिपी.